हा रोहनच्याताई, जरा आपल्याला आता अर्जंटली भेटता येईल? हो, अधिराचे दादा, मी जिथे काम करते ना ती कंपनी माझ्या वडिलांची किंवा माझ्या आजोबांची किंवा माझ्या काकाची नाही आहे दुर्दैवाने. त्यामुळे मला वाटेल तेव्हा असं निघता येत नाही. आय होप यू अंडरस्टँड. नाही नाही, कळतंय मला. आणि मलाही खूप महत्वाची कामं असतात. एक कंपनी चालवतो मी. स्थळ शोधणं हे काही काम नाहीये ना माझं. हो का? मला वाटलं आहे, कारण सध्या तुम्ही तेवढंच करताय. आणि तुम्ही काय आता अजून स्थळं बघितली आहेत? आता कशाला? आता ठरलं की तुमचं लग्न. हा, मला तर असं वाटतं की तुमच्या त्या नवऱ्यांनी ना लग्नामध्ये फेटायच्या ऐवजी शिरस्त्राण घातलं पाहिजे आणि चिलखत तर आयुष्यभर अंगावरती घातलं पाहिजे. अहो, तुमच्या शब्दांचे बाण आयुष्यभर टोचतील ना त्याला. मी बिझी आता, आपण नंतर बोलूया का? अहो नाही नाही, खरंच महत्वाचं काम आहे. नाही, आता तुमचं लग्न ठरलं म्हणजे रोहन आणि अधिराच्या लग्नातली एक मोठी दोन दूर झाली. हा, म्हणजे आता त्यांच्या लग्नामध्ये कुठलाही अडथळा होणार नाही. त्यांच्याच लग्नाबद्दल बोलायचंय मला, तुमच्या नाही. बरं, तुमचा होणारा नवरा चांगला आहे ना? तो खूप चांगला आहे. मुळात तोच चांगलं बोलतो सगळ्यांशी. अरे वा, म्हणजे तुम्ही बोलू देता तर त्याला? वा वा वा. बरं, ते जाऊ दे. हे बघा, लग्न आणि साखरपुडा या दोन्हीची तारीख एकदा फायनल करून टाकूया, म्हणजे ना पटापट लवकरात लवकर पुढची सगळी तयारी करता येईल. हे बघा, माझ्या ऑफिसच्या जवळ भेटणार असाल तरच मी ते काम करू शकेन. अहो, तुम्ही सांगाल तसंच आपण करायचंय. हेच घडत आले ना आजपर्यंत. काय बोलताय? हे असं सगळं तुम्हीच ठरवताय. बरं ऐका, मी तुम्हाला आता हॉटेलचा पत्ता पाठवतो. तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा, ठीक आहे? नाही हा माणूस.